अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये अनेक उपोषणं होतात, अनेक आंदोलनं होतात। आपण या ठिकाणी बघतोय की एक गृहस्थ जे आहेत ते नांदेडवरून या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यांचं काही आंदोलन होतं, त्यांची काही मागणी होती। ती मागणी त्यांनी आशिष जयस्वाल यांच्या समोर ठेवली आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या समोर पण ठेवलेले। आपल्यासोबत आशिष जयस्वाल जी जोडले गेलेले आहेत। सर, खूप खूप स्वागत साम मराठीमध्ये। काय होतं यांची मागणी? यांची 50 वर्षापूर्वी यांची 8 एकर जागा ही संपादित झाली होती। त्या प्रकल्पग्रस्ताचा दाखला त्यांच्याकडे आहे, परंतु प्रकल्पग्रस्तांना फक्त 5% आरक्षण आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये राज्याच्या लाखो प्रकल्पग्रस्तांना काही रोजगार मिळू शकत नाही। तर यापूर्वीच माझ्याकडे काही प्रकल्पग्रस्त संघटना भेटल्या होत्या आणि त्यांना मी यांच्यासाठी काही महामंडळ करता येईल का ही बाब तपासून पाहता। आरटी सारथीच्या धर्तीवर राज्यातील जेवढे ज्यांच्या जमिनी 2013च्या कायद्याच्या पूर्वी सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये अत्यंत कमी दरात संपादित करण्यात आल्या होत्या, कारण की लँड एक्विजिशन ॲक्ट हा फार पूर्वीचा होता। जो नवीन भूसंपादनचा कायदा आला, लार ॲक्ट, तो 2013ला आला। तर कायदा केंद्राने 2013ला केला, म्हणजे त्याच्यापूर्वी लोकांच्या ज्या जमिनी कवडीमोल भावाने घेण्यात आल्या होत्या, कारण की कायदेशीर तरतूद तशीच होती। अशी कितीतरी लोक असतील। या लोकांच्या संदर्भामध्ये भविष्यात काहीतरी एक धोरणात्मक निर्णय घ्यायचा माझा विचार ऑलरेडी आहे। मी याची मीटिंग घेऊन निर्णय केला होता, परंतु आज या गृहस्थांची भेट घेतल्यानंतर मी कलेक्टरला फोन केलं की यांना कुठेतरी मुलगा इंजिनियर आहे, डाटा एंट्री ऑपरेटर, कम्प्युटर शिकलेला आहे, BA आहे, त्यांच्याशी बोललो। आरोग्यमंत्र्यांना सांगितलं की एखाद्या आउटसोर्सने एखाद्या डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून त्यांना या ठिकाणी घ्यावं आणि त्या भागाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा मान त्यांना दिलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी मी परत याचा पाठपुरावा करणार आहे की कुठल्या तरी आउटसोर्सनी बिचारा तो चहाचा धंदा करत आहे। अशा महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या फार कमी दराने, ज्याची किंमत आज खूप जास्त राहिली असती, त्यांनी स्वेच्छेने जमीन दिली नाही, परंतु कायद्याच्या तरतुदी अशा होत्या जुन्या कायद्यामध्ये, जो लँड एक्विजिशन ॲक्ट होता पूर्वीचं, त्यातून अशा खूप लोकांच्या जमिनी गेल्या। असे लाखो लोक आहे। या लाखो लोकांना सरकारने आजपर्यंत वाऱ्यावर सोडलं होतं, परंतु मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या विचार चर्चा केली आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहे अशा राज्याच्या सर्व प्रकल्पग्रस्तांची यादी तयार करून त्यांच्या संदर्भात देखील एक धोरण करून त्यांना भविष्यामध्ये सरकारी योजनेचा लाभ देताना प्राधान्य कसं द्यावं, शेळी वाटप आहे किंवा काय गाय वाटप आहे किंवा स्वरोजगारचा काही प्रकल्प आहे, की आउटसोर्सने जेव्हा जागा भरतो तेव्हा अशा लोकांना किमान प्राधान्य द्यावं, किंवा सुरक्षा रक्षकामध्ये देखील यांना आपल्याला घेता येईल की या दृष्टीने देखील मी चाचपणी करणार आहे। आणि मुलगा डाटा एंट्री ऑपरेटरमध्ये राज्यात हजारोच्या संख्येने लोक काम करत आहे, ते आउटसोर्सने याला कशा पद्धतीने लावता येईल त्यासाठी मी यांची भेट घेतली आणि काकाजीला मी विनंती केली आहे की थोडंसं आपलं उपोषण मागे घ्या आणि निश्चितच त्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून रोजगार देण्यास आपला प्रयत्न राहणार आहे। त्या संदर्भात गरज पडली तर बैठक घेऊ। सोमवारी कलेक्टर यांना बोलवलेलं मी आता माझं पत्र देत आहे, जिल्हाधिकाऱ्याशी मी बोललो आणि यातून यांना कशा पद्धतीने सामावून घेता येईल त्याचा पाठपुरावा मी आणि आमदार बालाजी कल्याणकर करणार आहे। महत्त्वाचा एक प्रश्न आहे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये 3% वाढ केलेली आहे। खूप सकारात्मक निर्णय येतो। तुम्ही आज सभागृहामध्ये या संदर्भात माहिती मोठ्या प्रमाणामध्ये तिची मागणी होती आणि 53% ते 58% पर्यंत आपण साधारणतः 3% आपण या ठिकाणी वाढ केलेली आहे। 55% ते 58% आणि त्यातून सुमारे लाखो लोकांना याचा लाभ होणार आणि जेवढे विद्यमान कर्मचारी त्यापेक्षा निवृत्तीवेतनधारकांना मोठा लाभ त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याची आकडेवारीची घोषणा देखील मी विधानसभेत आणि विधान परिषदेत केलेली आहे। धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन राकेश सर, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।